नमस्कार. मी सरिता विलास पायस्कर आपल्यासमोर एक फार सुरेख आणि हळवी कविता सादर करत आहे. शीर्षक आहे हितगुज. दोन समवयस्क मैत्रिणीमधला संवाद आहे हा आणि फार सुरेख आहे आणि यात गुपित दडलं आहे. तर त्याचं शीर्षक आहे हितगुज. नको गं सांगू, नकोसच सांगू, कुणा कुणाला नकोच सांगू, नातं हे अंतरंगातलं. नकोसच सांगू कुणा कुणाला, नातं हे अंतरंगातलं. ओठात पेरलेल्या मधा शब्दांचं, ओठात पेरलेल्या मधा शब्दांचं, डोळ्यात साठलेल्या नशिला लाजेचं, अंगभर माखलेला त्याच्या सुगंधी श्वासांचं. या हृदयीच्या त्या हृदयी धडधडणाऱ्या मनाच्या त्या कोवळ्या आवर्तनाचं, कल्पनेत सोबत करणाऱ्या त्या अलगद अलगद पावलांचं नातं नकोसच सांगू कुणाला. एकांती हळव्या होणाऱ्या त्या भावनांचं, एकांती हळव्या होणाऱ्या त्या भावनांचं, आठवत रमून कासावीस होणाऱ्या, आठवत रमून कासावीस होणाऱ्या त्या नाजूक अशा मनाचं, आणि आणि एखाद्या मोहरलेल्या क्षणी, आणि एखाद्या मोहरलेल्या क्षणी ओथंबून निघणाऱ्या त्या अनामिक गात्राचं हे असं हळुवार नातं, हे असं हळुवार नातं नकोसच सांग कुणा कुणाला, नकोसच सांगू. पण सई, किती ग लपोशील मनाचं हे सुख हसरं, किती ग लपोशील मनाचं हे सुख हसरं. गुपित मनाचं, गुपित मनाचं कथितात डोळ्यांची पापण पाखरं, गुपित मनाचं कथितात ग डोळ्यांची पापण पाखरं. नकोसच सांगू कुणा कुणाच नको सांगू, हे नातं अंतरंगातलं. धन्यवाद. नमस्कार. शब्दपर्ण आयोजित शब्द काव्य महोत्सव शब्द वेलू ह्याचा दुसरा भाग घेऊन मी आपल्यासमोर उपस्थित आहे. मी सरिता विलास पायस्कर. आपण आता ऐकलेली कविता माझीच होती आणि आम्ही खूप मोठं धाडस करत आहे, कारण आमच्या पहिल्या भागाला आपण अतिशय उत्तम प्रतिसाद दिलेला आहे. त्याच्यामुळे आम्ही परत हा दुसरा शब्दवेलू भाग 2 घेऊन आपल्यासमोर उपस्थित आहोत आणि या खूप चांगल्या अशा कार्यक्रमात आपलं समस्त सारस्वतांचं आणि रसिक श्रोत्यांचं मी सहर्ष मनपूर्वक स्वागत करते आणि आशा करते की आपण या भागाला सुद्धा अतिउत्तम प्रतिसाद द्याल, लाईक शेअर कराल आणि आम्ही असे कार्यक्रम आपल्यासाठी घेऊन येऊ. मंद धुंद गंध म्हणजे फूल, सुगंध दरवळ, त्यातल्या तर जाईचं फूल, अतिशय नाजूक तलम स्पर्शाचं स्निग्ध असं. या साईबद्दलची महती मंगला रामापुरे यांनी फार सुरेख शब्दात मांडलेली आहे. आपण ऐकूया. नमस्कार. मी मंगल बाळा रामापुरे माझी एक कविता सादर करते. जाई. नुकतीच उमलली जाई पावसात ओली चिंब, नुकतीच उमलली जाई पावसात ओली चिंब, आरशात बघते ती तिचेच लाजरे प्रतिबिंब. हात नका लावू तिला, हात नका लावू तिला, परिमळ मंद गंध, नाजूक नाजूक पान तिचे घेई कवेत आसमंत. अवखळ रूप तिचे, अवखळ रूप तिचे सदहा स्वतःतच गुंग, नुकतीच उमलली जाई, नुकतीच उमलली जाई तिला तरुणपणाची घाई, नुकतीच उमलली जाई तिला तरुणपणाची घाई. पहाटे पहाटेच धुक्याला ती घट्ट कवेत घेई, नुकतीच उमलली जाई. धन्यवाद. श्वास श्वास तो माझा, ध्यास ध्यास मी त्याचा. प्रेम जगातलं शाश्वत सत्य. दोन प्रेमी जीव एकत्र येतात आणि त्यांचं साफल्य म्हणून ते सोबतीने
आकाशाला गवसणी घालण्याची स्वप्न बघतात आणि अशा या हळव्या आणि निर्मळ प्रेमाला शब्द माळेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे मिनल गानू यांनी. तर यांच्या गोड आवाजात आपण ही कविता ऐकूया. श्वास माझा मी श्वास तुझा तू ध्यास माझा. नमस्कार, मी सौ मिनल गानू. माझ्या कवितेचं नाव आहे तू श्वास अन मी ध्यास तुझा. माझे तुझे एक गोड गाणे, माझे तुझे एक गोड गाणे, जीवन संगीत असे हे तराणे, जीवन संगीत असे हे तराणे. सुखदुःखाच्या पंखांनी अवकाशात झेपावलो दोघेही, सुखदुःखाच्या पंखांनी अवकाशात झेपावलो दोघेही. वाटले झेपेल काही, वाटले झेपेल काही, उंच भरारी पंखांचीही. अवकाश असे विस्तीर्ण, अवकाश असे विस्तीर्ण, शिरलो थेट तसेही, अवकाश असे विस्तीर्ण, शिरलो थेट तसेही. भेदून शून्य ते आत, भेदून शून्य ते आत, लख प्रकाश पडला होता, लख प्रकाश पडला होता. मग भीती क्षणिक विरली, मग भीती क्षणिक विरली. पाहुनी मम सम अनेक पक्ष्यांच्या जोडी, पाहुनी मम सम अनेक पक्ष्यांच्या जोडी. शोधित होती नवक्षितिजे, शोधित होती नवक्षितिजे, विस्तारिले पंख ज्या समयी. आशा मम पल्लविली त्या क्षणी, आशा मम पल्लविली त्या क्षणी. नयन रोमांचित झाले, नयन रोमांचित झाले. क्षितिजावरी बघून अरुण किरणी, क्षितिजावर बघुनी अरुण किरणी. प्रवेश करिता त्या सुंदर क्षितिजावरती, प्रवेश करता त्या सुंदर क्षितिजावरती. पंखात बळ एकवटले का कसे कोणते जाणे, पंखात बळ एकवटले का कसे कोणते जाणे. सहकार्याच्या डोळ्यातील विश्वासाचे होते अतूट विणले जाळे. तो माझा ताठकणा, तो माझा ताठकणा, अन मी त्याचीच होते हिम्मत, अन मी त्याचीच होते हिम्मत. गुजगोष्टी त्याच्या माझ्या उज्ज्वल भवितव्याच्या. पार करीत इथवर आलो, फुलवाया रम्य ही बाग, फुलवाया रम्य ही बाग. कष्टाच्या दवबिंदूंनी मग, कष्टाच्या दवबिंदूंनी मग, झाले सचैल स्नान. उगवले टपोरे मोती, उगवले टपोरे मोती, यशस्वितेचे जीवनाच्या या वाटेवरती. कर करात घेऊनी घट्ट, कर करात घेऊनी घट्ट. परमेशाने दाखविला तो मार्ग, परमेशाने दाखविला तो मार्ग. आनंदे सहजीवनाचा, अवीट अशा क्षणांचा. ओलावा प्रेमळ मायेचा, तर कधी करारी बाण्याचा. स्पर्श तो मखमाली हिरवाईचा, कधी बांधतो संयमाचा. मम पुण्याईच्या कर्माचा, मम पुण्याईच्या कर्माचा. तो श्वास श्वास माझा, अन ध्यास ध्यास मी त्याचा. तो श्वास श्वास माझा, अन ध्यास ध्यास मी त्याचा. धन्यवाद. बालपण प्रत्येकाच्या मनात दडलेलं एक बालपण असतं आणि त्या बालपणीच्या आठवणींमध्ये रमायला अतिशय आवडतं, प्रत्येकाला आवडतं. आणि अशाच बालपणाला शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला आहे अपर्णा बढे यांनी. तर चला ऐकूया आपण अपर्णा. नमस्कार,
मी सौ अपर्णा किरण बडे, यवतमाळ. एक छोटीशी कविता सादर करते. हरवलेलं बालपण. किती गोड त्या आठवणी, जणू आवळ्यावरचे पाणी. देवा मिळो परत ते बालपण, खेळाया येतील सगळेजण. ती लगोरी, तो विटी दांडू, डबा ऐस पैस आणि धाबाधुबी, ते लुटूपुटूचे भांडण, हरवून गेलं ते बालपण. ते हिरवळीवर लोळणं, थंडीत देखील मुक्तपणे पोहणं, फुलपाखरामागे धावणं, झोके घेताना जग विसरणं. पडून पडून पक्के झालो, ते बालपण हरवून बसलो. ते धम्मक लाडू, ती चापट पोळी, ती आंबट गोड लिमलेटची गोळी, ती आंधळी कोशिंबीर, ते मामाचं पत्र, खरंच हरवून गेलं ते बालपण. ती सांजवात, तो परवचा, ते गाईचं हंबरणं, ते सारवलेलं अंगण, खरंच हरवून गेलं ते बालपण. आठवणीत राहिलं, मनात जपलं, पण पुन्हा नाही सापडलं. हरवून गेलं ते बालपण, हरवून गेलं ते बालपण. धन्यवाद. अरविंद कोकर्डेकर, वैदर्भीय कवी. आता यांची आपण कविता ऐकू. ते विदर्भाबद्दल अतिशय पॉझिटिव्ह आहे आणि त्यांना आपल्या त्या मातीवर खूप प्रेम आहे. मी सुद्धा विदर्भाची आहे बरं, आणि मलासुद्धा तिथली महती अगदी सगळ्यांना सांगायला फार आवडते, अतिशय आवडते. तिथली संस्कृती, तिथली माणुसकी, तिथलं राहणं, राहणीमान, सगळं. आणि त्यांनी फार सुरेख शब्दात ह्या विदर्भाबद्दलची माहिती आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला आहे शब्दांच्या माध्यमातून. तर चला आपण ऐकूया विदर्भ कवी अरविंद कोकर. नमस्कार. शब्दपर्णने आयोजित केलेल्या शब्दवेलू 2 या कवी मेळाव्यात मी अरविंद कोकर्डेकर माझी एक कविता सादर करतो. कवितेचे शीर्षक आहे विदर्भ. माझ्या विदर्भाची माती मऊ काळी शार, जसा भुई उतरला कृष्ण सखा अवतार. माझ्या विदर्भाची माती मऊ काळी शार, जसा भुई उतरला कृष्ण सखा अवतार. माझ्या वैदर्भी नदीस फुटे पावसाळ्यात पान्हा. माझ्या वैदर्भी नदीस फुटे पावसाळ्यात पान्हा. पाणी चाखत चाखत तृप्त होतो तान्हा. पाणी चाखत चाखत तृप्त होतो तान्हा. माझ्या विदर्भाची गाय, माझ्या विदर्भाची गाय, तिचं दूधही पौष्टिक. माझ्या विदर्भाची गाय, तिचं दूधही पौष्टिक. जणू प्राशून अमृत होती माणस सात्विक. जणू प्राशून अमृत होती माणस सात्विक. अशी वैदर्भी माणस काळा कपाळासी बुका. अशी वैदर्भी माणस काळा कपाळासी बुका. नाचे पंढरी वारीत धन्य होई तुका. नाचे पंढरी वारीत धन्य होई तुका. माझ्या विदर्भाचा देव, माझ्या विदर्भाचा देव, शेगावीचा राणा. माझ्या विदर्भाचा देव, शेगावीचा राणा. भक्ती करून माऊली होई आतून शहाणा. भक्ती करून माऊली होई आतून शहाणा. माझ्या विदर्भी मातीस नाही कशाचंच उण. माझ्या विदर्भी मातीस नाही कशाचंच उण. तेथे नांदतो ओलावा, तेथे नांदतो ओलावा. माझं अडाणी सांगणं, माझं अडाणी सांगणं, माझं अडाणी सांगणं. धन्यवाद. आता आपण ऐकणार आहोत शब्द सम्राज्ञी सुवर्णा पाटुकले. हो, त्यांना शब्द सम्राज्ञीच म्हणेल मी. आणि सादरीकरण पण त्यांचं अतिशय उत्तम असतं. या अशा एका मनातील आर्त व्यथेबद्दल लिहित आहेत, शब्द मांडणी करत आहेत. आणि त्यांचा कवितेचं शीर्षक आहे सल. तर ऐकूया आपण सुवर्णा पाटुकले यांना. नमस्कार, मी सुवर्णा पाटुकले, सातारा. मी माझी एक रचना सादर करते. कवितेचं नाव आहे सल. वाटेत चालताना काट्यात मी घसरले. वाटेत चालताना काट्यात मी घसरले. सल राहिली जराशी सारे जरी विसरले.
सल राहिली जराशी सारे जरी विसरले. मज वेड चालण्याचे जखमाही फार झाल्या. जखमाही फार झाल्या. रक्ताळल्या मनावर आणखीच वार झाला. मग श्वास कोंडलेयन घामात मी बुडाले. प्रत्येक ओळखीचे का पाखरू उडाले. मजला अनोळखी मी काही न आज स्मरले. सल राहिली जराशी सारे जरी विसरले. आधार शोधण्यासी दृष्टी दुरात गेली. पाऊल वाटतीही केव्हा पुरात गेली. आधार शोधण्यासी दृष्टी दुरात गेली. पाऊल वाटतीही केव्हा पुरात गेली. त्या धावत्या जलाला मी बोलले जराशी. दाबून वेदनाजी मी ठेविली उराशी. डोळ्यास भार झाला त्या आसवात झरले. सल राहिली जराशी सारे जरी विसरले. तेव्हाच त्या जलाशी एक स्नेहबंध जुळला. कित्येक भावनांचा लाटे सगंध कळला. कित्येक भावनांचा लाटे सगंध कळला. वाहून त्या सवेमी गेले पुरात थोडी. ओठात गीत आले आली सुरात गोडी. रंगात रंगुनी मी आता जरी बहरले. सल राहिली जराशी सारे जरी विसरले. धन्यवाद. वा वा वा, खूप सुंदर कविता. सल कविता ऐकल्यावर थोडं वातावरण गंभीर झालं. हो ना. पण मी आहे ना. मी आपल्याला पाहिजे तसं ऐकवेन. तर आता आपण एक विनोदी बाजाची कविता ऐकूया. कंटाळा. हा कंटाळा जो आहे तो अतिशय कंटाळवाणा असतो बरं. पण या कंटाळ्याला आपल्या सर्वांना सामोरे जावं लागतं. तर या कंटाळ्याला अतिशय मार्मिक असं भाष्य करणारी आमची प्रतिमा कुलकर्णी ही कवयित्री आपल्यासमोर शब्दबद्ध करत आहे या कंटाळा शब्दाला. तर आपण ऐकूया प्रतिमा कुलकर्णी यांना. नमस्कार, मी प्रतिमा कुलकर्णी जोशी. आपणा सर्वांना नेहमीच कंटाळा प्रत्येक गोष्टीचा कंटाळा येतो. तर थोडक्यात कंटाळा ह्या विषयावर मला एक मजेशीर कविता सुचली आहे, ती तुमच्यापुढे सादर करण्याचा प्रयत्न करते. कंटाळ्याचे आजकाल जरा फारच लाड झालेत बाई. आमच्या वेळी असलं बोर का काय ते नव्हतं काही. या कंटाळ्यांनी अवघं व्यापून टाकलंय आयुष्य. सुटला नाही याच्या कचाट्यातून एकही मनुष्य. सदान कदा याच्या नावाचा करतो आम्ही जप. तो म्हणतो मग असाच नेहमी आळस देत बस. काही कामधाम बघावं म्हटलं तरी तिथे येतो हा आडवा. म्हणतो कसा तुमचा चेहरा होतो रडवा. कंटाळ्यालाही आलाय आता कंटाळा. म्हणून त्याने गाठलाय थेट कोल्हापूरचा रंकाळा. फिरत इकडे तिकडे काढून झाला सेल्फी. पण तरी आता पुन्हा भरलाय आळस अंगी. आता मात्र त्याने ठरवलंय
त्याने ठरवलंय आळस झटकून पटकन उठायचं, मनावरचं जळमट सगळी पुसून स्वच्छ पुसायचं, कंटाळ्याला आणि आळसाला कायमचं दूर फेकायचं, मनाच्या आरशात सारं पुन्हा एकदा लख लख बघायचं. धन्यवाद. वा 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 वा, खूप सुरेख कविता होती बरं, कंटाळा. आणि आता आपण एक निसर्ग कविता ऐकूया. हो, निसर्ग कविता. निसर्ग हा कवितेचा विषयच असतो बरं. तर ही कवितेचं शीर्षक आहे बीज अंकुरता. या कवितेत बीजापासून रोप्यापर्यंतचा संपूर्ण असा आशादायी प्रवास रेखाटण्याचा प्रयत्न केलेला आहे कवयित्री श्री तेजश्री कुलकर्णी यांनी. तर ऐकूया आपण बीज अंकुरता. नमस्कार, मी सौ तेजश्री कुलकर्णी. शब्दपर्ण साईटच्या शब्दवेलू भाग 2 साठी मी माझी स्वरचित कविता सादर करीत आहे. माझ्या स्वरचित कवितेचे नाव आहे बीज अंकुरता. भूमाते तू सांग मला कसली काळजी करते ग. भूमाते तू सांग मला कसली काळजी करते ग. नीट सारे होईल आता, नको मनी चिंता करू ग. जगाच्या पोशिंद्याने बघ बीज पेरले असे मातीत. जगाच्या पोशिंद्याने बघ बीज पेरले असे मातीत. पावसाच्या शिडकाव्याने अंकुर वाढे तव कुशीत. हिरवा शालू नेसून अंगी, हिरवा शालू नेसून अंगी, घेतसे ऊन कोवळे. वरुण देव सुखावून म्हणे, भूमातेच लागले डोहाळे. रानफुलांनी बघा कसा तो, रानफुलांनी बघा कसा तो, भरला शेतात मळवट ग. मंद स्मित वारा जणू काही, झुलवी नाजूक झुला ग. पक्षी मधुर गाणे गाती, पक्षी मधुर गाणे गाती, जणू मांगल्याचे गीत ते. स्वागतास सारे जमती, आप्तजन भोवती ते. दिस जसे समीप येता, दिस जसे समीप येता, अनामिक वाटे हुरहुर मनात. दृष्ट न लागो तुला कुणाची, मेघरूपी काळा पीठ नभात. घटका पळे समीप येता, घटका पळे समीप येता, बीज अंकुरता मिळेल धान. ते पाहता हर्षित होऊन, भूमाता अंतरी डोले छान. ते पाहता हर्षित होऊन, भूमाता अंतरी डोले छान. धन्यवाद. तीच आभा तोच चांदवा, तीच आभा तोच चांदवा, काळ मात्र नवा नवा. हल्लीचं धावपळीचं हे जग, तिथे प्रत्येक माणूस धावत आहे आणि आपल्याच विवंचनेत आहे. अशा वेळी या धावपळीतच आपण आशावादी असणं अतिशय आवश्यक आहे. आणि या आशेचा चष्मा लावूनच आपल्याला आपल्या आयुष्याचं सूर शोधायचं आहे. आणि ही आशावाद घेऊन येत आहे सुचिता मेहंदरगे. मेहंदरगे घेऊन येत आहे आपल्यासमोर एक आशावादी कविता. तर ऐकूया. धावता धावता सूर गवसला. नमस्कार सारस्वतांनो, मी सौ सुचिता मेहंदरगे, बोईसर येथून. आज मी आपल्यासमोर माझी स्वरचित कविता शब्दपर्ण आयोजित शब्दवेलू या उपक्रमात सादर करत आहे. कवितेचं शीर्षक आहे धावता धावताच सूर गवसला. आज पुन्हा तीच रात्र तोच चंद्र पौर्णिमेचा, आज पुन्हा तीच रात्र तोच चंद्र पौर्णिमेचा, हसत दारात नभात, हसत दारात नभात प्रिय करतो असा निशेचा, हसत दारात नभात प्रिय कर असा तो निशेचा. तीच आभा तोच चांदवा, तीच आभा तोच चांदवा, काळ मात्र नवा असा, काळ मात्र नवा असा. गोडी कोणास कळेल, गोडी कोणास कळेल, जसा पाहू दिसेल तसा, जसा पाहू दिसेल तसा. सजते तीच रोज यामिनी, सजते तीच रोज यामिनी, ओंजळीत कुणाच्या देत अंगारे फुलत, ओंजळीत ओंजळीत कुणाच्या रोज देत अंगारे फुलत. कुठे ढगात कुठे नभात, कुठे ढगात कुठे नभात, कुठे चांदण्यात शशीधर लीला दाखवत, शशीधर लीला दाखवत.
कोणी तळमळते तर कोणी गाढ झोपी, कोणी तळमळते तर कोणी गाढ झोपी, कुठे प्रेम राग युगल आळवती. भुकेचा डोंब इथे उसळतो, भुकेचा डोंब इथे उसळतो, तर जीव मुठीत घेऊन प्रत्येक जण धावतो, जीव मुठीत घेऊन प्रत्येक जण धावतो. सरताना रात चांद हासला, सरताना रात चांद हासला, प्रभेच्या कुशीत सूर्य उगवला, प्रभेच्या कुशीत सूर्य उगवला. विवंचनेत इथे प्रत्येक जण धावला, विवंचनेत इथे प्रत्येक जण धावला, आणि धावता धावताच सूर गवसला, धावता धावताच सूर गवसला. धन्यवाद. नमस्कार. मी सरिता विलास बायस्कर. आजच्या या भागात आपल्याला एक प्रतिथयश कवी संतोष जगताप तेव्हा आपल्यासमोर मी सादर करत आहे त्यांची एक सुरेख कविता दुमड. वाचली होती कालच आवडती रचना तुझी, वाचली होती कालच आवडती रचना तुझी, आवर्जून ती पान दुमडलेली. पुस्तकांना कुठे कळतो अर्थ अधोरेखितांचा, पुस्तकांना कुठे कळतो अर्थ अधोरेखितांचा. मी तो उलगडला, जणू तो लगडलाच. कुणाला? मनाला. त्यात ठेवलेल्या रानफुलाने काही सांगितलं. आणखी होते एक मोरपीस, त्याने होकारही दिला. तू ठेवलेले माझे नाव शब्दवेडा, तू ठेवलेले माझे नाव शब्दवेडा, होते रेखलेले अवतरणाला टेकलेले. त्या वेडाने सारे दिले, त्या वेडाने सारे दिले, कडव्यांचे अर्थ ओंजळीतले दिले. ती दुमडलेली स्निग्ध नजर, ती दुमडलेली स्निग्ध नजर ठेवलेली होती त्याच पुस्तकांच्या पानावर. काव्य कळल्याचा अपार हर्ष, काव्य कळल्याचा अपार हर्ष, आणि त्या हर्षावर टेकवलेले माझे अधर स्पर्श. त्या अधरांना पुस्तक टेकवताच आलेला अक्षरांचा कोरा कोरा पान गंध. ते ओळींचे रम्य रस्ते तुझ्यापर्यंत येणारे, ते परिच्छेदाचा खडकावरून उड्या मारत धावणारे. अवखळ नितळ नितळ शब्द. खरंच सखे, तू पुस्तकातून बोलणारी चालती बोलती कविता आहेस, तू पुस्तकातून बोलणारी चालती बोलती कविता आहेस. अवखळ नितळ नितळ शब्द. खरंच सखे, तू पुस्तकातून बोलणारी चालती बोलती कविता आहेस, तू पुस्तकातून बोलणारी चालती बोलती कविता आहेस. मी वाचली कितीतरी वेळा, मी वाचली कितीतरी वेळा माझी राधा भोळी, राघव वेळी सांजुल वेळी. तरीही पाना पानांच्या गर्द निधिवनात लपलेले आहेत अजून कितीतरी निळेक्षार अध्याय. तरीही पाना पानांच्या गर्द निधिवनात लपलेले आहेत अजून कितीतरी निळेक्षार अध्याय, निळेक्षार अध्याय, निळेक्षार अध्याय. वाचली होती कालच आवडती रचना तुझी, आवर्जून ती पान दुमडलेली. किती सुंदर कविता आहे. धन्यवाद. वा 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 वा, किती सुरेख, किती हळवी, किती सुंदर कविता. काय शब्द आहेत, बापरे, अडकतो जीव या शब्दांमध्ये सर. तर शब्दवेलू भाग 2ची सांगता आम्ही आपण जी ऐकली या कवितेनेच करणार आहोत. आणि ही कविता प्रतीत यश कवी शब्दप्रभू संतोष जगताप यांची दुमड ही कविता होती. आणि सांगायला अतिशय आनंद होतो की संतोष जगताप हे अतिशय उच्च कोटीचे कवी आहे, लेखक आहे.
तर त्यांनी या कवितेत किती छान लिहिलं आहे की पानांच्या गर्द निधीवनात, निधीवन किती सुंदर शब्द, पानांच्या गर्द निधीवनात लपलेले आहेत अजून कितीतरी निळेक्षार अध्याय. हो सर, आपले हे निळेक्षार अध्याय आम्हाला आपण उलगडून सांगावे. आम्ही आतुर आहोत वाचायला आणि सांगायला फार आनंद होतो की आम्ही संतोष जगताप सरांच्या 10 कविताचा संग्रह घेऊन तिसरा शब्दवेलू भाग 3मध्ये आपल्यासमोर उपस्थित होणार आहोत. तेव्हा आपण नक्की आमच्या कार्यक्रमाला हजेरी लावाल आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण सहकार्य केलं, आम्ही आपल्याला अत्युत्तम देण्याचा प्रयत्न करू. आणि आमचं वाचायचं असेल आमचं लिखाण तर शब्दपर्णाला सबस्क्राईब करा. धन्यवाद. आपण खूप छान प्रोत्साहन दिलं आहे आम्हाला आणि देत राहाल अशी अपेक्षा करते. धन्यवाद.